students, welcome back to Purple Art Institute. Second year ENTC ला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला फोर्थ सेमिस्टरला कंट्रोल सिस्टीम नावाचा एक सब्जेक्ट आहे. तर त्याचा एंड सेमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो तो आपण बघूया. ओके, तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 ह्या दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचं आहे. युनिट नंबर 3 वरती असेल. तसंच 3 किंवा 4 सॉल्व्ह कराल तो युनिट नंबर 4 वरती असतो. 5 किंवा 6 युनिट नंबर 5 वरती. 7 किंवा 8 क्वेश्चन युनिट नंबर 6 वरती असतात. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये किंवा युनिट 3 मध्ये काय आहे, तर यामध्ये राऊथ हर्विट्झ क्रायटेरिया आहे, रूट लोकस आहे, याच्यावरतीच नेहमी क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये तुम्हाला स्टॅबिलिटीचं विचारलं जाईल थेअरीमध्ये, रूट लोकसच्या स्टेप्स विचारल्या जाऊ शकतात, के फाइंड आउट करा, के ची रेंज फाइंड आउट करा, आणि यांच्यावरती न्यूमरिकल येतात. नेहमी हाच पॅटर्न असतो तुम्ही बघितलात तर. फोर्थ युनिट मध्ये काय येतं तर पोलर प्लॉट, नायक्विस्ट प्लॉट, बोडे प्लॉट, सेकंड ऑर्डर सिस्टीम आहे. ओके, तर सेकंड ऑर्डर सिस्टीमची थेअरी येते बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला MR आहे, ओमेगा आर आहे, ओमेगा GC, ओमेगा PC या वगैरे व्हॅल्यू विचारल्या जातात. ओके, त्यांचे डेफिनेशन विचारल्या जातात. त्याच्यावरती न्यूमरिकल पण विचारलं जातं. ओके, या व्हॅल्यूज फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला न्यूमरिकल पण विचारलं जातं. सेकंड ऑर्डर सिस्टीम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय येतं, झिटा येतं, पर्सेंटेज MP येतं, या टाईपचा क्वेश्चन पण त्याच्यामध्ये विचारला जातो. ओके, नंतर युनिट नंबर 5 बघा. युनिट नंबर 5 मध्ये जर तुम्ही बघितलं तर STM आहे, स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्स. तर स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज आहेत. स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्स वरती थेअरी विचारली जाते. ओके, नंतर इथे काय स्टेट मॉडेल आहे. ओके, स्टेट मॉडेल तुम्हाला डिराइव्ह करायला जातात, ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करायला लावतात. ओके, ट्रान्सफर फंक्शन वरनं स्टेट मॉडेल तुम्ही काय करता, फाइंड आउट करता. स्टेट मॉडेल मीन्स व्हॉट, x डॉट इज इक्वल टू ax प्लस bu and y is equal to cx प्लस du. ओके, हे या टाईपचं हे स्टेट मॉडेल असतं. नंतर कंट्रोलेबिलिटी आणि ऑब्झर्वेबिलिटी याच्यावरती थेअरी विचारली जाऊ शकते. कंट्रोलेबिलिटी काय, ऑब्झर्वेबिलिटी काय आहे, आणि त्याच्यावरती न्यूमरिकल पण विचारलं जातं. 2x2 मॅट्रिक्सचं असेल किंवा 3x3 मॅट्रिक्सचं असेल, काय विचारलं जातं. नंतर युनिट नंबर 6 बघा. युनिट नंबर 6 मध्ये युनिट नंबर 6 लेंदी आहे आणि बरेच सारे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. PID सेपरेट विचारलं जातं किंवा PID याच्यावरती थेअरी विचारली जाते. P नंतर PI आणि PID यांच्यावरती पण थेअरी विचारली जाते. व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्रियल ऑटोमेशन, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याची प्रोसेस काय ते विचारलं जातं. झिग्लर-निकोल्स ट्युनिंग मेथड थेअरी क्वेश्चन पण येतो आणि त्याच्यावरती न्यूमरिकल पण येतं. नंतर ऑन ऑफ कंट्रोल टेक्निक काय आहे ते त्याच्यावरती थेअरी क्वेश्चन येतो. ऑफसेट कंट्रोलर याच्यावरती पण थेअरी क्वेश्चन येतो. डिजिटल कंट्रोल सिस्टीम याच्यावरती पण ब्लॉक डायग्रामवर एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन येतो. बऱ्याच वेळा हे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट झालेले आहे. क्वेश्चन नंबर 6 युनिट नंबर 6 जो आहे थेरॉटिकल आहे बराच. ओके, पूर्ण थेरॉटिकल आहे. फक्त ज्या न्यूमरिकल काय येतं, झिग्लर-निकोल्सचं न्यूमरिकल येतं आणि ते पण एकदम इझी आहे बरोबर. झिग्लर-निकोल्सचं तुम्हाला माहिती आहे की काय करायचंय, ते टेबल एक लक्षात ठेवायचंय आणि तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन दिलेलं असेल, G(h) × H दिलेलं असेल, त्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन बनवायचं. त्याचं PID ट्युनिंग करण्यासाठी म्हणजे KP, KI आणि KD फाइंड आउट करायचंय. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, फक्त प्रपोर्शनल कंट्रोलर ऑन ठेवायचं, त्यासाठी इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते ऑफ करून ठेवायचे, आणि KP वरनं K क्रिटिकल आणि T क्रिटिकल फाइंड आउट करायचं. नंतर KP, KI आणि KD त्या टेबलवरनं ड्रॉ करून घ्यायचे, फाइंड आउट करून घ्यायचे. हे न्यूमरिकल येते त्याच्यामध्ये, आणि हे थेअरी क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारतात. आणि याच्या जोडीला एकदा IoTचं पण विचारलंय, IoT क्वेश्चन पण विचारलंय, हाऊ IoT हेल्प्स इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा डिजिटल कंट्रोल सिस्टीम, ते पण विचारलेलं आहे. ओके, मग हे क्वेश्चन्स आहेत ते नेहमी लक्षात ठेवाल. आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर पोलर प्लॉट कॉन्स्ट एकच ठरलेला पॅटर्न आहे, 1/s × s + a s + b या टाईपचा जो पॅटर्न आहे त्याच्यासाठीच विचारतं. म्हणजे 1/s × s + 1 s + 2 याच्यासाठी पोलर प्लॉट फाइंड आउट करा आणि स्टॅबिलिटी फाइंड आउट करा, ड्रॉ करा आणि स्टॅबिलिटी करा. नायक्विस्ट प्लॉट जो आहे तो स्किप केला तरी चालेल. नायक्विस्ट प्लॉट थोडं कठीण आहे कारण तो पोलर प्लॉटला ऑर मध्ये येतो किंवा बोडे प्लॉटला येतो. बोडे प्लॉट ऑलरेडी आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे.
हा पण क्वेश्चन तुम्हाला इझी जाईल. आणि सेकंड ऑर्डर सिस्टीमचं न्यूमरिकल आणि त्याच्यावरती जे डेफिनेशन विचारले जातात त्या चांगल्या करून ठेवा. हे जे आहे युनिट नंबर 3 राऊथ हॉर्विट्झ क्रायटेरिया एकदम सोपा आहे, करून ठेवा. रूट लोकस आपण डिस्कस केलेला आहे, एकदम सोपं आहे. त्यामुळे 3rd आणि 4th हे एकदम सोपंच जातं. याच्यामध्ये एसटीएम फाइंड आउट करणं पण सोपं आहे, पण काय होतं पार्शियल फ्रॅक्शनमुळे ते लेंदी होतं आणि पार्शियल फ्रॅक्शन बऱ्याच वेळा मुलांचं चुकतं. पण थेअरी करून ठेवा. कंट्रोलेबिलिटी ऑब्झर्वेबिलिटी एकदम न्यूमरिकल सोपं येतं, हे पण चांगलं करा. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे डायरेक्टली पाठ करून ठेवा. एक्झामला हे क्वेश्चन रिपीट होतातच आणि ठराविक क्वेश्चन आहेत, 5-6 क्वेश्चन्स, तेच क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यामुळे हे चांगलं प्रिपेअर करून ठेवा. आणि तुम्हाला माहिती आहे सगळं काय पॅटर्न आहे तो. क्वेश्चन नंबर युनिट नंबर 3 या दोघांसाठी, युनिट नंबर 4 याच्यासाठी, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पॅटर्न. ओके, 70 हे 4 युनिट जे ते 70 मार्क्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. 17, 18, 17 म्हणजे युनिट नंबर 1 जे आहे ते 17 मार्क्सला असेल, 2 मे बी 18ला असेल, परत 3 17ला असेल, और 4 जे आहे ते 18 मार्क्सला असेल. असं थोडंसं काय केलेलं स्प्लिटिंग केलेलं असतं त्यांचं. ओके, ह्या क्वेश्चन्स वरती काय करा, थोडं फोकस करा, तुम्हाला थोडासा अंदाज येऊन जाईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडंसं काय फोकस करायचं त्याचा अंदाज येऊन जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.